चिकू पिकू प्रस्तुत छोट्यांचा आहार या युट्यूब सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण गप्पा मारतोय डॉक्टर विभूषा जांभेकर यांच्याशी. विभूषा क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आजचा आपला विषय जो आहे तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे, तो म्हणजे हेल्दी जंक फूड हॅक्स. विभूषा, तुझं मनापासून स्वागत. आणि हेल्दी जंक फूड हॅक्स म्हणजे जंक फूड खरं तर लहान मुलांचंच नाही, आपल्याला सुद्धा सगळ्यांना पिझ्झा, पास्ता, बर्गर, पावभाजी, वडापाव हे सगळ्यांच्याच आवडीचे पदार्थ आहेत. हो, पण असं काही ट्रिक्स आहेत का की ज्याच्यामध्ये जिभेचे तर चोचले पुरवले जातीलच, पण हेल्दी आहार जो आहे तो सुद्धा पोटामध्ये जाईल? हो, आपण कधीतरी हे नक्कीच ट्राय करू शकतो. स्पेशली आता लॉकडाऊन झाल्यानंतर आपण सगळेजण बरंच घरी एक्सपेरिमेंटिंग करायला लागलोय. बरोबर. तर त्या निमित्ताने मुलांना दरवेळेला नाही म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं ते जंक फूड हेल्दी फूड्स वापरून काही जर केलं, कॅमोफ्लॅज करून केलं, तर मग त्या निमित्ताने मुलं चांगलं पण खाऊ शकतात. बरोबर. तर तशाच आपण छान 4 ट्रिक्स अशा बघूया. मस्त. तर आता मोस्टली कसं असतं की मुलांना बर्गर्स खायला खूप आवडतात किंवा पिझ्झा खायला खूप आवडतो. हो. मग त्याचं हेल्दी व्हर्जन जेव्हा घरी करायचं असतं तर तेव्हा आता त्या बर्गरचे जे बन्स असतात त्याच्यामध्ये आपल्याला होल ग्रेन ऑप्शन्स मिळतात. मैद्याचे न वापरता फुल 9 ग्रेन किंवा अनेक वेगवेगळे मल्टीग्रेन असे ऑप्शन्स मिळतात, ते वापरू शकतो आपण. मेयोनीज सुद्धा अनेक वेळेला घरी करता येतात किंवा मेयोनीजच्या ऐवजी लोणी आणि चीज असं जरा फेटून एकत्र हे केलं तर त्याची पण अशी कन्सिस्टन्सी खूप छान होते आणि ते आपण लावू शकतो. आणि त्याची जी मधली पॅटी असते बर्गरची, तर मग ते करताना आपण घरी कटलेट करू शकतो. आणि मग कटलेट करताना त्याच्यात भरपूर कडधान्य, भाज्या आणि उकडलेलं रताळं ज्याने त्याचं बाइंडिंग होईल, तर असं करून ते मधलं आपण कटलेट सुद्धा करू शकतो. आणि असा जर मग बर्गर केला तर मग तो त्यामध्ये बराच हेल्दी बर्गर असतो आणि चवीला पण तो छानच लागेल. अगदी. किंवा आता पिझ्झा करताना आपण असं करू शकतो की एकतर पिझ्झा बेस विकत आणायचा असेलच तर त्याच्यात सुद्धा आजकाल व्हीट बेसचा ऑप्शन असतो. हो. किंवा अगदी सगळ्यात सोपं ऑप्शन म्हणजे आपण पोळी पिझ्झा, म्हणजे मुलांना देताना पोळी पिझ्झा किंवा भाकरी पिझ्झा असा तो देऊ शकतो की त्यानिमित्ताने मुलं पोळी भाकरी खातात. आणि मी म्हटलं तसं परत नुसतं चीज न वापरता घरचं लोणी आणि चीज ते थोडंसं मिक्स करून ते आपण त्याच्यावरती घालू शकतो. किंवा मुलं न खाणाऱ्या सगळ्या भाज्या थोड्या किसून घ्यायच्या आणि मग त्याच्या मग वरनं थोडं मुलांना आवडतं म्हणून चीज घालायचं. असं केलं की त्या निमित्ताने मग मुलांच्या भाज्या भरपूर खाल्ल्या जातात. किंवा आता बटाटे वडे, समोसे हे पण मुलांना आवडतात, ते पण भरपूर तेलात तळलेले जळजळीत असे असतात. तर मग अशा वेळेस काय करायचं की नुसतं बटाट्याचं फिलिंग करायच्या ऐवजी रताळा खरं तर खूप पौष्टिक आहे आणि ते असं नुसतं स्टार्ची ग्रेन नाहीये, त्याच्यातनं मिळणारं न्यूट्रिशन पण तेवढंच चांगलं आहे. तर मग बटाट्याच्या ऐवजी आपण रताळ्याचा वापर करू शकतो आणि त्याचे वडे करू शकतो. किंवा निम्मा बटाटा निम्मा रताळा, की अगदीच म्हणजे ती चव नकोशी करणार असेल मुलांना, तर असं करू शकतो. किंवा त्याच्यातही आपण थोड्या थोड्या जर भाज्या घातल्या तर मग ते थोडंसं त्या मानाने हेल्दी व्हर्जन होतं. बरोबर. आणि मला सगळ्यात आवडणारं म्हणजे एक जंक फूड हॅक म्हणजे पावभाजी, की मी नेहमी माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या क्लायंट्सना सांगते, म्हणजे फक्त लहान मुलंच नाही तर अगदी मोठ्यांना सुद्धा, की पावभाजी हा एक इतका सोपा मार्ग आहे ना की ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या सगळ्या जर एकत्र पावभाजीमध्ये घातल्या तर कोणाला काय कळणार, एकदा पावभाजी मसाला घातल्यावर. आणि मग त्याच्यात फार बटाटा सुद्धा घालायची गरज पडत नाही. अगेन त्याच्यात रताळा घालू शकतो आपण, सगळी कडधान्य त्याच्यामध्ये भरपूर घालू शकतो. आणि ज्या भाज्या मुलं खातात अगदी दुधी वगैरे अशा सुद्धा भाज्या जरी त्या पावभाजीमध्ये घातल्या तरी काय करणार, एकदा सगळं एकत्र केल्यावरती, हो की नाही. तर त्याचं प्रमाण आपण थोडंसं आपापल्या चवीप्रमाणे ऍडजस्ट करू शकतो. तर त्याच्यामुळे मग अशी आपण थोडीशी हेल्दी व्हर्जन ऑफ पावभाजी असं पण करू शकतो. म्हणजे त्यानिमित्ताने काय होतं की ज्या भाज्या मुलं खात नाहीयेत त्या काही कारणांमुळे का होईना मुलांच्या पोटात जातात आणि आपल्याला आया म्हणून समाधान वाटतं की काहीतरी हेल्दी याच्यातून आपली मुलं काहीतरी छान खात आहेत. पावभाजीची ट्रिक एकदम मस्तच आहे, त्याच्यामध्ये अगदी जे जे काही आपल्याला घालायचंय पोटात मुलांच्या ते आपण त्याच्यातून इंट्रोड्यूस करू शकतो. नक्कीच करू शकतो. तर अजून एक सोपं ऑप्शन म्हणजे आता आपण कुठल्याही अशा ग्रेव्हीवाल्या भाज्या करतो की नाही, तर ग्रेव्ही करताना असंच करायचं की नुसती ग्रेव्ही म्हणजे आपण जे वाटण वगैरे करतो तर त्याच्यात सुद्धा थोडासा दुधी किंवा अशा भाज्या म्हणजे आता कोबी वगैरे हे एकदा त्याची प्युरी केली की थोडीशी चव मास्क होते, कारण त्याच्याबरोबर मसाला असतो. सो अशा थोड्या थोड्या भाज्या सगळ्या हे करताना त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं, म्हणजे मग त्या मुलं खातात. म्हणजे हे मुद्दे तर मस्तच आहेत की
जेणेकरून आपल्याला छान टेस्टी असं जे काही मुलांना आणि आपल्याला सुद्धा आवडतं ते खाता तर येईल आणि हो. या ट्रिक्समुळे पौष्टिक जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा पोटात हो. जातील. यात फक्त क्रिएटिव्हिटी आपल्याला आपली वापरायला लागेल आणि थोडा वेळ हो. काढून मुद्दाम आपल्याला या गोष्टी सगळ्या इंट्रोड्यूस करायला लागतील. विभूषा, हे सगळं तर आहेच आहे की हे जे पदार्थ आहेत जे आपण आठवड्याला एकदा किंवा दोनदा असे हो. आपण आहारामध्ये समाविष्ट करू शकतो. हम्म. पण नेहमीच काही आपण मुलांना जंक फूड देऊ शकणार नाही आहोत. बरोबर. आणि आई म्हणून प्रत्येकाचाच म्हणजे माझा सुद्धा हा मुद्दा असतोच की अरे सगळ्या भाज्या काही ती खाणार नाहीये किंवा बरोबर. सगळ्या गोष्टी ज्या खायला पाहिजेत आवडीने त्याची सवय लागणं, या दृष्टीने काय करू शकतो आपण? ह्या दृष्टीने ऍक्च्युली आपण बरंच काही करू शकतो. आणि त्याची सुरुवात अगदी मुलं 6 महिन्याची असल्यापासून करणं खूप महत्वाचं आहे. बरं. म्हणजे सगळ्यात सोपा मार्ग असा की आता जेव्हा मुलांना थोडंसं दात येण्याची सुरुवात होते, हिरड्या कडक होतात आणि आपण टीदर्स मुलांसाठी वापरतो, तर तेव्हा एक निबलर नावाचा प्रकार मिळतो. सो निबलर कसा असतो, बेसिकली एक जाळी असते आणि त्याला एक होल्डर असतो की जे मुलं हातात धरतात आणि ते मुलं चावतात. आणि मग ती जी जाळी असते किंवा तो जो एक पाऊच असतो त्याच्यामध्ये आपण वेगळं वेगळं काहीही भरू शकतो. आता फॉर एक्झाम्पल डाळिंबाचे दाणे किंवा कलिंगडाच्या छोट्या छोट्या फोडी किंवा एखाद 2 द्राक्ष, आणि मग ते भरलं की त्याच्या बिया वगैरे काही मुलांच्या तोंडात जात नाही, फक्त त्याचा रस जातो आणि मुलं ते टीदर म्हणून वापरतात, मुलं ते चावतात. सो इतक्या लहान वयापासून असे निबलर्स जर आपण आपल्या मुलांसाठी वापरले तर त्याच्यातनं अगदी आपण सगळी फळं मुलांना इंट्रोड्यूस करू शकतो. म्हणजे मग तेव्हापासून ते काय आणि मुलांच्या पोटभरीसाठी नाहीये, पण ती चव इंट्रोड्यूस करण्यासाठी आहे की मुलं ते सगळं चावू शकतात. त्यांना कुठले तरी वेगळे प्लास्टिकचे टीदर्स आणि असे वापरण्यापेक्षा हे जर वापरलं तर मग त्यातनं त्यांना त्या अनेक वेगळ्या वेगळ्या चवी कळतात. मग आपल्याला कळतं की मुलांना काय आवडतंय काय नाही, कसं काय करतात. सो ही एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे. दुसरं असं की साधारण असं म्हणतात की मुलं 7 महिने ते 1 वर्ष हा जो मुलांचा काळ असतो, तर ह्या काळामध्ये आपण आपल्या घरी आपण रोजच्या जेवणात जे काही खातो त्या सगळ्याच्या चवी मुलांना मिळायला हव्या. याचा अर्थ आपण जी सगळे मसाले करून भाजी करतोय ती भाजी मुलांनी एक पोळी आणि भाजी खायला हवी असं अजिबात नाही, पण त्यातल्या त्यात जरा थोडी कमी मसालेदार, पण त्या भाजीची चव, भाकरीची थोडीशी चव किंवा आमटी, कढी, वरण, भात, ताक जे काही आपण सगळं आपल्या रोजच्या जेवणात खातो त्या सगळ्याची चव मुलांना मिळालेली असायला पाहिजे. ती चव जर मिळाली तर त्यांना त्या सगळ्या चवींना इंट्रोडक्शन तेव्हाच्या तेव्हा झालेलं असतं. हे एवढ्या लहान वयात तू सांगतेय? 7 महिन्यानंतर, 7 महिन्यात 1 वर्ष या पिरियड मध्ये ऑफकोर्स ग्रॅज्युअली. आणि चव म्हणजे काय, अक्षरशः आपण अगदी असं बोट मुलांना चवीला देतो की नाही, तेवढंच ते त्यांना असं अगदी भरपूर 1-2 घास खायला हवेत असं अजिबात नाही. कारण साधारण त्या पिरियड मध्ये मुलांचं ट्रान्झिशन खूप असतं ना, की ब्रेस्ट मिल्क सोडून रेग्युलर मिल्क, ते सोडून मग थोडा थोडा वरचा आहार, फॉर्म्युला मिल्क वर काही मुलं असतात. तर हे फक्त मुलांना इंट्रोडक्शन व्हायला हवे की अगदीच एखादं बोट त्यांना जिभेला लावून बघायला की त्यांना ती चव कशी वाटते काय. सो तेव्हापासून त्यांना इंट्रोडक्शन त्याचं व्हायला लागतं. त्याच्यानंतर थोडीशी मुलं मोठी झाली की फळं असतील तर फळांच्या साली सोलून ते खाणं, म्हणजे असं मुलांबरोबर बसून अशा ऍक्टिव्हिटीज करणं, किंवा थोडंसं अगदी बेसिक कुकिंग असतं ना की जिथे आपल्याला काही गॅस वगैरे वापरायचा नाहीये, अगदी साधं फ्रूट सॅलड करणं किंवा काकडी सोलायची, मग काकडी आपण त्यांच्या शेजारी बसून ती काकडी चिरायची किंवा कोशिंबीर करायची, भाज्या निवडायच्या किंवा सॉर्टिंग करायचं वेगळ्या वेगळ्या रंगांच्या भाज्यांचं किंवा वेगळ्या वेगळ्या फळांचं ते, किंवा पोळी आपल्या हाताने तोडून तो एक घास खाणं, हे सुद्धा मुलांसाठी तेव्हा खरं तर खूप अवघड असतं. पण त्यांनी एकतर मुलांना तो खेळ म्हणून पण होतो, मुलं हळूहळू ते खायला सुद्धा लागतात. सो अशा वेगळ्या वेगळ्या ट्रिक्स वापरून सुरुवातीपासून जर आपण मुलांना इंट्रोड्यूस केलं, कारण दरवेळी काय होतं की आपल्याला वाटतं की मुलांनी खावं म्हणून आपण त्यांना खायला घालतो, पण ह्या बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये जर त्यांना इन्व्हॉल्व्ह केलं ना तर त्यांना तो त्याच्यातनं मजा येते, कारण तो त्यांना तेव्हा खेळ जास्त गरजेचा असतो. सो फोर्स फीडिंग करण्यापेक्षा अशा काहीतरी अशा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधनं आपण त्यांना इंट्रोड्यूस करायचं. थोडीशी मोठी मुलं झाली की त्यांना जर आपण कुकिंग मध्ये पण इन्व्हॉल्व्ह करू शकतो, म्हणजे जिथे गॅस आहे आपण शेजारी त्यांच्या उभं राहून त्यांना बरोबर घेऊन, किंवा अगदी सोपं म्हणजे पोळी लाटणं, ह्या गोष्टी. तर अशा कित्येक गोष्टींमध्ये आपण मुलांना इन्व्हॉल्व्ह केलं की मग हळूहळू त्यांचा अन्नामधला इंटरेस्ट वाढतो आणि मग ते हळूहळू करत ते सगळं खायला लागतात. मी म्हणते तसं हे एका दिवसात होणारे कुठलेही बदल नाही, हे आपण सुरुवातीपासून कॉन्शियसली हळूहळू करत गेलो की मग त्याच्यात आपल्याला मुलांमध्ये फरक दिसायला लागतो. आणि हे सगळे ओव्हर द पिरियड होणारे बदल आहेत, पण असं सुरुवातीपासून केलं ना तर मुलांचा खूप इंटरेस्ट वाढतो. आणि साधारण असं म्हणतात
की 7 वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांनी भरपूर फूड हँडल करायला पाहिजे. बर. म्हणजे कणिक मळणं किंवा Okay. काहीतरी थापणं किंवा सॉर्टिंग करणं किंवा काहीतरी फाडायचंय किंवा तुकडे करायचे, हे जास्तीत जास्त मुलांनी करायला पाहिजे. बरं. कारण त्याचं प्रोग्रामिंग आपल्या ब्रेन मध्ये होत असतं. ओके. हे सगळं इंटरनल डेव्हलपमेंट तोपर्यंत हम्म. मुलांच्या शरीरात आतमध्ये चालू असते. बरं. सो जेवढं जास्तीत जास्त फूड मुलं हँडल करतील तर तेवढा मग त्यांचा नॅचरल इंटरेस्ट वाटतो आणि ते प्रोग्रामिंग तेव्हा त्यांच्या ब्रेनमध्ये होऊन जातं बरोबर आहे. की पुढे जाऊन आपल्याला ते खायचं आहे, त्याचं काहीतरी आपल्याला कुकिंग करायचं आहे, हे आपल्यासाठी चांगलं आहे. त्या फूडची जे रिलेशन आहे ते एक्झॅक्टली ते खूप जवळचं असं तयार बरोबर होतं आहे. रिलेशन. आणि मग हळूहळू मुलांच्या मग अशा वेळेस तक्रारी फार राहत नाहीत आणि मग मुलं ते सगळं नंतर छान खायला लागतात. बरोबर. तर मला असं वाटतं विभूषा तुझे हम्म. हा जो मुद्दा सांगितला तो खूप इंटरेस्टिंग आहे की हम्म. स्वयंपाकघर ही त्यांच्यासाठी ऍक्टिव्हिटीची जागा होऊ शकते की आपण हो. बरेचदा म्हणतो की मुलांना एंगेज कसं करायचंय. हम्म. तर हे खाणं सुद्धा आणि ते सोडून जे काही तू सांगितलंयस हो. की जेवणाशी अन्नपदार्थांची त्यांचं नातं डेव्हलप व्हावं या दृष्टीने छोट्या छोट्या गोष्टी आपणच जाणीवपूर्वक करायला हव्यात. हो त्यातून exactly. नक्कीच हे हेल्दी पदार्थ जे आहेत ते त्यांना इंट्रोड्यूस होऊ शकते. हो हो येस. सो ह्या ट्रिक्स जर आपण रोजच्या रोज वापरल्या थोड्या थोड्या तरी का होईना बरोबर. तर त्यांनी म्हणजे एका दगडात 2 पक्षी असं हे आहे की हो. मुलं एंगेज पण राहतात, काहीतरी ऍक्टिव्हिटीज पण होतात, हम्म. हळूहळू थोडं खायला लागतात, ओळखायला लागतात आणि बरोबर आहे. पदार्थ. तर मग अशा छोट्या ट्रिक्स वापरून आपण ते साध्य करू शकतो. अगदीच. थँक्यू सो मच विभूषा. तुझ्या आज ज्या काही हेल्दी जंक फूड हॅक्स सांगितल्या त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे आम्हाला. आणि पुढच्या भागामध्ये आपण काही रेसिपीज बघणार आहोत. छोट्यांचा आहार ही YouTube सिरीज नक्की बघत राहा आणि आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.